आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की विमल आजींनी ही विहीनबाईची पोत बनवली होती आणि पोहे बनवले होते. आता त्या आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये कलर मिक्स करून त्यांनी डाळी बनवलेल्या आहेत. तर हे बघू शकता आपण, ही तुरीची डाळ तयार झालेली आहे. एकदम हुबेहूब खऱ्या डाळीसारखी वाटते. गव्हाच्या पिठात पिवळा कलर टाकलेला आहे आणि तिंबून अशा छोट्या छोट्या. आता बघू शकतो मसुराची डाळ त्या कशी बनवत आहेत. त्या पिठाचे छोटे छोटे गोल पाडून ह्या गोलांना काय करणार आता आजी? मसूरची डाळ करते. तुरीची डाळ झाली करणं. आत्ताच ही तुरीची डाळ त्यांची तयार झालेली आहे. ही पण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम जवळून बघितल्यास तुम्हाला लक्षात येईल की ही पिठापासून बनवलेली. लांबून जर पाहिलं तर ती खरीच तुरीची डाळ वाटते. आता हे गोल गोल गोळे केले तुम्ही. बघा, फक्त त्यांना त्या दाबतायत आणि दाबूनच ती डाळ तयार करतायत. तुरीची पण तुम्ही अशीच केली का आजी? अशीच करायची. फक्त त्यासाठी थोडेसे मोठे गोल केले असतील ना? लहान मोठे. मसुरीच्या डाळीला जरा लहान लहान गोल लागतात. तुरीच्या डाळीला किंचित मोठा गोल त्यांनी घेऊन ती डाळ केलेली आहे. त्याच्यामध्ये केशरी कलर मिक्स केला होता आणि त्याच्यामध्ये पिवळा कलर मिक्स केला होता पिठात. झाली ही मसुराची डाळ तयार झाली. हाजी, अजून असं काय काय बनवता तुम्ही पिठापासून? डाळी, पोहे, फुलं, करसड्याचे फुलं, मुदन्या, फनोली, सगळं काही पिठापासून करता येतं. हे सगळे पदार्थ बघितल्यानंतर कुणालाच असं वाटणार नाही की हे सगळे पिठापासून बनवलेले. बघा किती बारकाईने त्या एक एक ह्याला फक्त दाबून दाबून त्या डाळी, सुंदर अशा डाळी बनवत आहेत. आपण पहिल्या व्हिडिओत पाहिलं की पोहे पण त्यांनी हाताने दाबूनच ते पोहे बनवलेले होते. अशा प्रकारे ही मसुराची डाळ, डाळी तयार. मसुराची डाळ आणि तुरीची, ही मसुराची. खूपच छान. आता आणि पोहे, पिठापासून पोहे. हे पिठापासून केलेले पोहे आहेत. खूप छान. असंच आपण अजून नवीन कलाकृती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.